सीमा आणि समीर यांच्यातील आकर्षणाची आणि कॉलेजमधील त्या एकांत क्षणांची ही एक कथा. प्रेमाचा नवा बहर. सीमा आणि समीर. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सीमाने नुकताच प्रवेश घेतला होता. साधी पण कमालीची सुंदर असलेली सीमा पहिल्याच दिवशी वर्गात शिरली आणि तिची नजर सर्वात मागच्या बाकावर बसलेल्या समीरवर स्थिरावली. समीर उंच, सावळा आणि डोळ्यांत एक प्रकारची चमक असलेला मुलगा. सुरुवातीची ओढ. सुरुवातीला फक्त नजरेला भिडत होत्या, पण हळूहळू नोट्सच्या देवाणघेवाणीतून त्यांची मैत्री झाली. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तासनतास गप्पा मारताना त्यांना वेळेचं भान उरायचं नाही. समीरच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि त्याच्या स्पर्शातील ऊब सीमाला घायाळ करत होती. एके दिवशी प्रॅक्टिकल संपवून सीमा लायब्ररीच्या एका शांत कोपऱ्यात बसली होती. तिथे कोणीच नव्हते. समीर तिथे आला आणि तिच्या शेजारी बसला. त्याने हळूच आपला हात तिच्या हातावर ठेवला. सीमाच्या अंगावर सरसरून काटा आला. तो स्पर्श केवळ मैत्रीचा नव्हता, तर त्यात एक अनावर ओढ होती. तो एकांत आणि वाढती जवळीक. कॉलेजच्या वार्षिक उत्सवाचे दिवस होते. वर्गात कोणीच नव्हते. सर्वजण मैदानावर कार्यक्रमात व्यस्त होते. सीमा काही सामान घेण्यासाठी वर्गात आली आणि तिच्या मागोमाग समीरही तिथे पोहोचला. वर्गात शांतता होती. फक्त खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता. समीरने मागून येऊन सीमाला आपल्या मिठीत घेतले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण समीरच्या श्वासांची उष्णता तिच्या मानेवर जाणवताच ती वितळली. समीरने तिचे केस बाजूला सारले आणि तिच्या मानेवर एक ओघळता मुका घेतला. सीमाने डोळे मिटले आणि ती त्याच्या बाहूत विसावली. रोमांसचा बहर. समीरचे हात आता सीमाच्या कमरेवर स्थिरावले होते. त्याने तिला आपल्याकडे वळवले आणि त्यांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. समीरने हळूहळू तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. तो पहिला स्पर्श इतका तीव्र आणि गोड होता की दोघांनाही जगाचा विसर पडला. स्पर्शाची भाषा. समीरचा हात तिच्या पाठीवरून फिरू लागला, ज्यामुळे सीमाच्या शरीरात एक वेगळीच वीज संचारली. अनावर ओढ. त्यांनी एकमेकांना इतक्या घट्ट मिठीत धरले होते की त्यांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होते. तो क्षण बेंचवर बसून एकमेकांच्या मिठीत शिरताना ते केवळ शारीरिकरित्याच नाही, तर मानसिकरित्याही एकमेकांत गुंफले गेले होते. त्या वर्गाच्या भिंती त्यांच्या त्या हळव्या आणि उत्कट क्षणांच्या साक्षीदार होत्या. वाऱ्याची झुळूक आणि समीरच्या शब्दांतील रोमांस सीमाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता. समारोप. कॉलेजच्या त्या 4 भिंतींआड सुरू झालेलं हे नातं आता केवळ आकर्षणापुरतं मर्यादित नव्हतं. त्या दिवसापासून सीमा आणि समीरचं आयुष्य बदललं होतं. प्रत्येक लेक्चरमध्ये चोरून बघणं आणि रिकाम्या वर्गात एकमेकांचा हात हातात घेणं, हीच आता त्यांची खरी कॉलेज लाईफ झाली होती. प्रेमाच्या या प्रवासात त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाचा असा आनंद घेतला जो केवळ शब्दांत मांडणं कठीण होतं. त्यांच्यातील तो रोमॅन्स आणि ती ओढ कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत तशीच बहरत राहिली.